आणि एच जी एंटरप्राइजेस दोन्ही संघाच्या खेळाडूंना सूचना असेल, अगदी आता तुम्ही पॅव्हेलियन मध्ये न जाता आमच्या व्यासपीठाच्या बाजूला यायचंय. दोन्ही संघांना सूचना, सूरज जोशी आपला संघ इकडे घेऊन यायचंय. विकास भोई, रामू चला इकडे यायचंय, तुम्हाला तिकडे जायचं नाही. नयन इथे टच करून घ्या रे. कमीत कमी 1.5 तास जातो एक सामन्याला, नंतर मग ओरडाओरडी चालू होईल. इथे आपली स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे. अर्थात अंतिम फेरीचा सामना पाटील 11 आणि एस जी एंटरप्राइजेस या संघादरम्यान. या दोन्ही संघांना सूचना असेल, आता या सामन्याला आम्ही टायमर लावला जाईल. चला एच जी स्पोर्ट्स, सूरज जोशी आपली टीम घेऊन लवकर या. चला टॉस साठी ऍडव्होकेट सुजित भोईर, दत्ता भोईर, विजय भोईर, गणेश पाटील. चला खाली चला, हात मिळून तर या, जरा सरळ पण व्हाल. नारायण जाधव साहेब आपण पण चला. तानाजी चल. सतीश भोईर आपण देखील जायचंय. आम्ही खेळाडू असल्यामुळे आम्ही इथे. चला एच जी स्पोर्ट लाईन लावून घ्या. या ठिकाणी जानकी 11 संघाचा संघ मालक पवन भोईर याने एक बक्षीस जाहीर केलेलं आहे की या स्पर्धेमध्ये त्यांनी अगोदरच जाहीर करून ठेवलेला होता की या स्पर्धेत तृतीय क्रमांकावर जो संघ राहील त्या संघाला कॅश प्राइज अर्थात 2000 रुपये दिले जातील. घर वालों की आदत न्यारी, खिलाड़ू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला या पीपीएल खेलाला आज खेलेगा, यहाँ खेलेगा, आता पिंपलघर खेलेगा. ये पिंपलघर प्रीमियर लीग है, यहाँ किसका भला चलेगा. आज खेलेगा, यहाँ खेलेगा, आता पिंपलघर खेलेगा. ये पिंपलघर प्रीमियर लीग है, यहाँ किसका भला चलेगा. चला दोन्ही संघाचे कर्णधार पुढे या. कोण गावचे आपले पोलीस सिनियर साहेब आपण तेजवर यायचे. कोणगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय पवार साहेब यांचं देखील या स्पर्धेला आणि अंतिम सामना पाहण्यासाठी आवर्जून उपस्थिती लाभलेली आहे. त्यांच्या समवेत पोलीस स्टेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही आमंत्रित करतोय. येतात. एक मिनिट. पहिला दोन्ही कर्णधारांचे थोडेसे फायनल मध्ये पोहोचल्याबद्दल त्यांचे मनोगत काय ते विचार. टच होत आहे.
पाटील इलेव्हनने टॉस विन. आज गावामध्ये प्रथमच PPL आपण सर्वांच्या सहकार्याने पार पाडत आहोत आणि त्या सामन्यामध्ये पाटील इलेव्हन आणि SG स्पोर्ट हे दोन्ही संघ फायनलमध्ये गेलेले आहेत. तर प्रथम टॉस हा फायनलचा टॉस हा PPL बोलून पाटील परिवार टीमांनी जिंकलेला आहे. तर नंदू पाटील, तुम्ही फायनलमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला काय फिलिंग होते? सुंदर आयोजन केलेलं आहे पूर्ण कमिटीने आणि शेवटचा क्षण आहे की फायनल सगळ्यांची गोड व्हावी. कोणीही वादावाद करू नका, काही नका. सगळे आपलेच मित्र आहेत, आपलेच भाऊ आहेत, सगळे पण. त्याच्यामुळे कोणी वादावाद एखाद वेळेस अंपर हा काय देव नाही आहे, त्याच्या हातून कुठेतरी डिसिजन चुकीचा होतं, त्याला तुम्ही मान्य करा. आणि फायनलमध्ये पाटील इलेव्हन आल्याबद्दल आम्ही सगळं माझे जेवढे प्लेयर आहेत त्यांचे अभिनंदन आणि आभार मानतो की आम्ही फायनलपर्यंत पोहोचलो. आणि प्रथमच PPL झालंय, हे नियोजनाबद्दल काय सांगाल? चांगलं नियोजन केलेलं आहे पूर्ण कमिटीने आणि मला असं वाटतं की पुढच्या वेळेस नाईट टुर्नामेंट व्हावी PPL. मला खूप आनंद होईल या गोष्टीचा. नक्कीच प्रयत्न करू. टॉस जिंकल्यानंतर प्रथम तुम्ही काय स्वीकार? बॅटिंग बॅटिंग घेतलेली आहे. सूरज जोशी, खरोखरच या PPL साठी प्रथम मला वाटतं तुम्हीच काहीतरी माइंडमध्ये आणून PPL ची निर्मिती केली आणि आज शेवटच्या सामन्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. खरोखरच जेव्हापासून आम्ही जवळजवळ 30-38 वर्ष खेळतोय, मध्ये गॅप पडला, पण तेव्हापासून काहीतरी आमचे पण स्वप्न होते, गावोगाव सर्व होतात. पहिला आपल्याकडे डबल विकेटचे सामने व्हायचे, पण PPL प्रथमच तुमच्या संकल्पनेतून तयार झाला आणि शेवटच्या याच्यावर येऊन पोहोचलाय. तर तुम्हाला याबद्दल काय बोलायचं? प्रथमतः तर मला सांगायचं एवढंच आहे की पहिले आपण सर्व लोकांच्या प्रीमियर लीग बघायचो. मला तर हे वाटायचं की आपल्याच गावात का प्रीमियर लीग होत नाही. तर आम्ही आपले 4-5 वर्ष झाले, या वर्षी करू, त्या वर्षी करू, या वर्षी करू, त्या वर्षी करू. आम्ही 4-5 जणांनी मिळून विचार केला की नाही, या वर्षी आपण काही का नाही होऊ, जेवढे पण 4 संघ होऊ दे, 3 संघ होऊ दे की 8 संघ होऊ दे, पण आपल्याला या वर्षी करायचंच आहे. कारण की आपल्याला या आज जर आपण PPL केला ना, यात गावाची एकी दिसली आपल्याला. कारण की असे कधी गावातले कोणी एकत्र येत नाही, पण आज जे आपण PPL ठेवले ना त्याच्यामध्ये ना पूर्ण खेळाडू दिसतात. म्हणजे जे खेळाडू नाही आहेत ते पण आहेत. म्हणजे एवढा अभिमान वाटतो की आपल्या गावात किती खेळाडू आहेत बघा. हो नक्कीच, धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. आणि खरोखरच सांगतो, खूप अभिमानाची गोष्ट आहे. प्रथमच PPL एक 4-5 खेळाडूंनी मनावर घेतलं आणि आमच्याशी संपर्क साधला सिनियर खेळाडूंशी, आणि आम्ही त्यांना दुजवारा दिला. गावातल्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यकर्ता बोला किंवा सरपंच, उपसरपंच, शाखा प्रमुख, सर्वांचा एकदम म्हणजे मन भरून सहभाग मिळाला सर्व गोष्टींनी. आणि मी गावाच्या क्रिकेट प्रेमीच्या वतीने किंवा सिनियर खेळाडूच्या वतीने सर्व गावकऱ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. सूरज जोशी, पटापट फिल्डिंग लावून घ्या, नंतर बॅटिंग तुमची आहे, उशीर होणार आहे. आणि आता टायमिंग लावला जाईल आणि यापुढील कॉमेंट्री छत्रपती पाटील आपण करायची. जाऊया खेळपट्टीकडे, जिथे या PPL पर्वाचा अंतिम टप्पा, अंतिम क्षण आणि अंतिम फेरीत दाखल झालेले 2 बलाढ्य संघ, अर्थात लक फॅक्टरने एक नशिबाची चिठ्ठी निघाली
तीन संघादरम्यान आणि पाटील 11 अंतिम फेरीत दाखल झाला. त्यानंतर त्यांच्याशी 2 हात करण्यासाठी सज्ज आहेत SG इंटरप्राइजेस अर्थात मालक ऋतिक सुरेश पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला दिलपेश सुरेश पाटील आणि हेमंत एकनाथ पाटील यांचा या मालकांचा पाटील 11 संघ. या ठिकाणी जवळजवळ 2-3 वर्षापासून एक सुप्त इच्छा होती या परिसरातील आमच्या 3 गावातील खेळाडूंची, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांची, की आपल्या गावचा एक PPL स्पर्धा कधी होईल. आणि तो क्षण अमृत महोत्सवी वर्षात या ठिकाणी योगायोगाने 26 जानेवारी चला या पाटील दिवशी 11 सुरुवात झाली. आपले खेळाडू पाठवायचे आहेत, ओपनर्स पाठवा. एक सुमुहूर्त इथे पाहिला गेला आणि अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या स्पर्धेला PPLला सुरुवात झाली. आणि दरम्यानच्या 3 दिवसाच्या काळात इथे आमच्या 3 गावच्या ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांनी येथे आवर्जून उपस्थिती दाखवली, आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवलं. जिथे या क्रीडांगणावर, पंचकोशी क्रीडांगणावर ज्या टेनिस क्रिकेटची सुरुवात झाली, ज्या जुन्या खेळाडूंनी या टेनिस क्रिकेटला चालना दिली, संजीवनी दिली, अशा मैदानावर ते बुजुर्ग खेळाडू देखील यांची उपस्थिती या 3 दिवसात लाभली. या सर्वांचं आयोजकांच्या वतीने प्रथम मनपूर्वक आभार मानतो. आणि जाऊया पुन्हा खेळपट्टीकडे. तिथे सज्ज आहेत 2 बलाढ्य संघ एकमेकाशी 2 हात करण्यासाठी. अंतिम फेरीत SG इंटरप्राइजेस विपक्ष पाटील 11. पहिल्या PPL मध्ये दोन्ही संघ फायनल मध्ये पोहोचल्यात. चला सर्वांनी एकदा चेअरअप साठी टाळ्या वाजवा, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे पहा अंतिम फेरी आहे. दोन्ही संघांच्या संघटकांना सूचना असेल आपल्या 12वे खेळाडू प्रतिनिधी या ठिकाणी त्वरित पाठवून द्यायचे. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तत्पूर्वी टप्प्याटप्प्याने आपण इथे या स्पर्धेला ज्यांनी हातभार लावलेला आहे, खारीचा वाटा उचललेला आहे, त्यांचा आवर्जून उल्लेख करूया टप्प्याटप्प्याने. अर्थात या स्पर्धेच्या झाल्यानंतर ज्या आकर्षक 3 ट्रॉफी आपण पाहतोय, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, डॉक्टर जयेश मोतीराम शेळके आणि ॲडव्होकेट अभिजित मोतीराम शेळके याचकडून ॲडव्होकेट स्वर्गीय मोतीराम शिवराम शेळके यांच्या स्मरणार्थ या आकर्षक 3 ट्रॉफ्या प्रथम, द्वितीय, तृतीय पंचांनी सामना सुरू करा एका बाजूने. तर चॉईस बॉल नाही आहे. ह्या पहिल्या दिवसापासून सगळ्या संघांना माहिती आहे, उगीचाच वेळ विलंब करू नका, पंचांना दाखवायचं आहे आणि सामना सुरू करायचा आहे. यानंतर जे मालिकावीराची जी आकर्षक सायकल इथे आपण पाहताय स्क्रीनवर, ती या विभागातील शिवसेनेचे विभाग प्रमुख अर्थात सतीश सदू भोईर यांच्या सौजन्याने इथे प्रदान करण्यात आलेले, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. उत्कृष्ट फलंदाज संपूर्ण स्पर्धेसाठी कैलासवासी मुकेश कृष्णा भोईर यांच्या स्मरणार्थ इंजिनियर सुहास सुनील पाटील याचकडून उपलब्ध झालेले, त्याचं देखील आभार. तर बेस्ट गोलंदाज कैलासवासी सौ जयश्री सदाशिव ननवरे या मातेच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र पंकज सदाशिव ननवरे याचकडून उपलब्ध झालेले, पंकजचंही आभार. तर बेस्ट क्षेत्ररक्षक एक आकर्षक ट्रॉफी कैलासवासी संगीता नवनाथ आशिलकर हिच्या स्मरणार्थ नयन प्रेमनाथ भोईर याचकडून. या सर्व दात्यांचं आयोजकांच्या वतीने पुनश्च एकदा शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात करा. नयन भोईर याने संतोष पाटील याच्याशी संपर्क साधायचे. हॅलो, सामना हा पहिले 4 षटक असतात ते 20 मिनिटात पूर्ण करायचे आहेत, अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. तर जाऊया क्रीडांगणाकडे, खेळपट्टीकडे. पहिले 4 षटक 20 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. 5व्या षटकात अन्यथा एक प्लेयर आतमध्ये ठेवावा लागेल. नेहमीप्रमाणे डावाची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत नंदू पाटील आणि
त्याच्या समवेत विदेश पाटील. तर गोलंदाजी मार्कवर देवीदास पाटील. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पहिला चेंडू निर्धाव स्वरूप पाठवलेल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात पहिला चेंडू. देवीदास पाटील याची ख्याती आहे चेंडूला उसळी देण्याची. मात्र मागच्या सामन्यात एक महागडा असा ठरला होता. 19 धावा कुठल्या गेल्या होत्या त्याच्या षटकात. ते कमबॅक करताना, त्याची भरपाई करताना पहिलं षटक, पहिला चेंडू निर्धाव. इथे पुन्हा चेंडूला हलकीशी उसळी दिली. इथे गचाळ क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. मात्र किरण जोशी याच्याकडनं बऱ्यापैकी क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र वाचवलेली आहे. एसजी इंटरप्राइजेस संघात तब्बल 5 जोशी खेळताना दिसत आहेत. हे एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. इथे सूरज जोशी, किरण जोशी, संतोष जोशी, तर संतोष जोशीचा सुपुत्र पुन्हा एकदा देवीदास गोलंदाजी मार्कवर. सुंदर गोलंदाजी, सुरेख टप्पा. इथे जोरदार टोलण्याचा प्रयत्न विदेश 38 सर्कलच्या आतमध्ये. इथे पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण, जोरदार अपील. मात्र पंच सांगतायत की आम्हाला तुमची मदत घ्यायची आहे. निश्चितच या ठिकाणी आम्ही थर्ड अंपायरची व्यवस्था केलेली आहे धावचीच्या रूपात. आणि टीम मीटिंग करायची नाही. एसजी स्पोर्ट क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय तुम्हाला. तिथे काही नाही, इथे निर्णय देतील पंच. यानंतर संतोष बाळराम पाटील, माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. भरत दशरथ पाटील, माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. विजय सदू भोईर, माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. तर एक स्वादिष्ट जेवणाचं व्यवस्था करतो असं कमलेश गुरुनाथ पाटील, रमाकांत विनायक वाकडे, अक्षय पंडित जोशी या दात्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने खूप सारं योगदान लाभलेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. एक चुरशीची लढत आपण पाहतोय. पाटील 11 जो नशिबाची चिठ्ठी त्यांच्या नावाने निघाली आणि अंतिम फेरीत दाखल झाले, तर त्यांच्याशी 2 हात करण्यासाठी सज्ज आहेत सूरज जोशीची टीम एसजी. तर इथून निर्णय येतोय की फलंदाज बाद आहे, अर्थात OUT. धावचीच्या रूपात एक मोठा मासा गळाला लागताना पाहायला मिळतोय नंदू पाटील याच्या रूपात. आणि इथून मात्र खडतर प्रवास त्यांचा पाटील 11 संघाचा सुरू होताना पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक, फलंदाज पाठवायचा लगेच. भरपूर प्रमाणात इथे प्रेक्षक उपस्थित आहेत. निश्चितच पहिलं पर्व PPLचं आणि त्याला एवढा उदंड असा प्रतिसाद आमच्या ग्रामस्थांनी, गावकऱ्यांनी, ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींनी या ठिकाणी दिला. लहानापासून थोरापर्यंत या स्पर्धेला अगदी. आणि विशेष म्हणजे पहिल्या पर्वामध्ये तब्बल, पाहुण्यांच्या माहितीसाठी, तब्बल 12 संघांनी या ठिकाणी प्रवेश मिळवलेला आहे. हे एक वाखाणण्याची गोष्ट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावर देवीदास पाटील, समोर फलंदाज विदेश. इथे उडवलाय चेंडू हवेत आहे, पाहूया. क्षेत्ररक्षकाला काहू कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाला भेदून छेदून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय. 1 2 3 4 5 नव्हे तर तब्बल 6 धावा. दणदणीत षटकार, PPL षटकार. आणि या फटक्याची पाटील 11 संघाला गरज होती. या षटकाराने धावसंख्या अतिशय वेगाने वधारली, फुगली, टमकली 8 वर. 4 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा मात्र चेंडू डीप मिड विकेटला चेंडू अडवला जातो. वेदांत पाटील याच्या
माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावा फलकावर धावा दिसत आहे तर 5 चेंडू आणि 9 धावा. कोणत्याही प्रकारचं जोखीम घेताना पाहायला मिळत नाही. पहिली जोखीम घेतली नंदू पाटील याने, मात्र ढगआउटमध्ये परतावं लागलं. वास्तविक पाहता एक अष्टपैलू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर देवदास पाटील, जो ग्रामीण फोर्टीचा एक उपयुक्त असा गोलंदाज म्हणून गणला जातो. इथे रक्षात्मक खेळ हलक्याच ढकलून काढला. इथे काय घडतंय काय बिघडतंय पाहण्यासारखं ठरेल. आणि इथे पुन्हा एकदा मोठा मासा गळाला लागताना पाहायला मिळतोय दीपक याच्या रूपात, जे पाटील इलेव्हनचा एक ट्रम्पकार्ड फलंदाज असं गणला जातोय. आणि लागोपाठ पहिल्या षटकात धावचीच्या रूपात जे आपण बळी देवांना देवाधिकांना बळी दिले जातात तसे काही प्रकारचे बळी धावचीच्या रूपात या ठिकाणी पाटील इलेव्हन संघाने 2 बहाल केलेले आहेत ना. निश्चितच 2 दणके यातून सावरण्याचे शक्ती पाटील इलेव्हन साठी देवो अशी त्यांच्या पाठीरेखांची इच्छा. विशेष करून विकी वाकडे जे त्यांचे खंदे समर्थक आहेत पाटील इलेव्हन संघाचे. तर या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत पिंपळगावचे सन्माननीय व्यक्तिमत्व अशोकजी जोशी. आणि निश्चितच अशोकजी जोशी हे त्यांच्या घराण्यामध्ये एक ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत आणि त्यांची सगळी मुलं नातवंड या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील तो मोह आवरता आलेला नाही. इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचा साहिल शेळके आम्हाला सांगतोय की धावा फलकावर धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यात 9. एक संत सावध सुरुवात सूरज जोशी ट्रम्पकार्ड गोलंदाज. इथे मयूर भुईर हलक्याच टोलावून काढलेल्या 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. देवीदास पाटील याच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. इथे मात्र पाटील इलेव्हन संघाला मयूर भोईर याची नितांत गरज आहे. आधीच्या सामन्यात साहिल यांना पाहिलं आपण मयूर भोईरला त्याने आघाडीला पाठवलेलं होतं, मात्र इथे बदल करताना अंगलट येताना निर्णय दिसत आहेत पाटील इलेव्हन संघाकडे. सूरज जोशी जे नावलौकिक सन ऑफ भिवंडी म्हटलं जातं त्या प्रकारचा खेळ या PPL मध्ये त्याचा पाहायला मिळत नाही. पहा इथे देखील कव्हर पॉइंट रिझन मध्ये टोलावून काढलेला चेंडू मिळतोय. 1 धाव. इथे संदीप पाटील चेंडूला आडवा आलाय. इथे मयूर भुईर याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील पाटील इलेव्हन संघाला. तर सूरज जोशी याने लागोपाठच्या 2 सामन्यामध्ये बऱ्यापैकी मार खाल्लेला होता, मात्र इथे कमबॅक करताना चांगली गोलंदाजी करतोय. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः ऋतिक चेंडूला आडवा आलाय. इथेही मिळते 1 धाव. एकेरी धावेने निश्चितच SG इंटरप्राइजेस संघाला माहिती आहे की आपल्याकडे मातब्बर फलंदाजी आहे. अर्थात वेदांत पाटील असेल, सूरज जोशी असेल, प्रदीप भोईर असेल, संतोष जोशी असेल, संतोष जोशीचा मुलगा असेल, मुलाचं नाव माहिती नाही. या ठिकाणी इथे आजच्या दिवसाची जी भोजनाची व्यवस्था केली होती, रोहित गणेश पाटील उद्योगपती पिंपळघर हे कुठे असतील तर व्यासपीठावर यायचे. विदेश याला काहीतरी करावं लागेल. पाटील इलेव्हनचा पाठीराख्यांच्या खूप साऱ्या इच्छा असतील की इथून खूप साऱ्या धावा याव्यात. इथे झेल उडाला होता, मात्र संधी दिली जाते. प्रदीप आडवा आलाय. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. पाठीराख्यांची जरी इच्छा असली तरी इच्छेने सर्व गोष्टी सिद्धीत जात नाहीत. त्यासाठी उद्योग करावा लागतो. जर इच्छेने सर्व गोष्टी सिद्धीत गेल्या असत्या तर उद्योग हा शब्द अस्तित्वात आलाच नसता. मात्र काहीतरी पाटील इलेव्हनला उद्योग करावे लागतील, खूप मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा सूरज जोशी गोलंदाजी मार्गावर
मयूर भोईरसाठी. मयूर भोईर एक कमालीचा खेळाडू. मी पहिल्या सत्रापासून पहिल्या दिवसापासून पाहतोय त्याच्या बॅटमधून ओघाने धावा निघतायत. इथे उडवलाय चेंडू हवेत आहे कव्हरच्या दिशेने आणि इथे पुन्हा एकदा चूक घडले जोशी याच्या माध्यमातून. ह्या वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत त्या एसजी इंटरप्राइजेस संघाच्या बाजूने. मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. दरम्यानच्या काळात या स्पर्धेला खूप सारी सहकार्य लाभलेलं आहे असे उद्योगपती मुकेश भोईर यांचं देखील या इथे शब्द सुमनांनी सरचे स्वागत करतोय. पहा संपूर्ण स्टेज खचाखच भरलेला आहे. निश्चितच हे PPLचं यश आहे की या स्पर्धेला अगदी कोणालाही राहवत नाही. अगदी वकील, इंजिनियर, डॉक्टर. इथे उडवलाय पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे संदीप चूक करत नाही. संदीप पाटील एक सेलिब्रेशन करताना हलकासा. इथे मात्र तिसरा धक्का बसतोय तो पाटील 11 संघाला. परत धन्यवाद. या ठिकाणी दोन्ही दरम्यानच्या काळात लाईफ लाईनचे 2 प्रतिष्ठित डॉक्टर अर्थात त्यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळला परंतु बाहेर पडलेला आहे असे डॉक्टर जयेश शेळके आणि डॉक्टर कल्पेश भोईर यांचा देखील इथे शब्द सुमनाने सरचे स्वागत. इथे आपण पाहतोय 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावांच्या सरासरीने धावफलकावर धावा लागले. 3 गड्यांच्या मोबदल्यात 14. येणारे चेंडू असतील 18 आणि इथून प्रहार करण्यासाठी खेळपट्टीवर रुजू झालाय तो संदीप पाटील. हा एक आक्रमक फलंदाजीसाठी गणला जाणारा एक खेळाडू आहे. मात्र त्याहून अधिक मयूर भोईर याच्यावर खूप सारी मदार आहे. जोपर्यंत मयूर भोईर खेळपट्टीवर आहे धावा निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथे हलकाच कव्हर पॉइंट रिजनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मयूर भोईर याचा निष्फळ ठरतोय. चेंडू जातोय निर्धाव स्वरूप. धावा संख्या स्थिर. 3 गडी बाद 14. वेदांत पाटील हा एक गोलंदाज. प्रेक्षकांच्या मान्यवरांच्या माहितीसाठी या PPL ची पहिली 50 कोणी मारली असेल तर हा गोलंदाज वेदांत पाटील. इथे मयूर अगदी कॉर्नर रिजन मध्ये इथे सूरज जोशी आडवा आलाय. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. इथून मोठे प्रहार करावे लागतील. पाटील 11ला या अंतिम फेरीच्या अंतिम ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला सन्मानजनक धावसंख्या ही उभी करावी लागेल. मात्र 2 मातबर तुल्यबल संघ एक अनपेक्षित असा अंतिम फेरीत दाखल झालेला पाटील 11 संघ आहे. त्यांचे पाठीराखे देखील सांगत होते की आम्ही एक मनोरंजन म्हणून या स्पर्धेमध्ये उतरलेलो आहोत मात्र अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. यालाच क्रिकेट म्हणतात. वेदांत पाटील संदीप पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. संदीप पाटील जोरदार प्रयत्न पाहायला मिळाला मात्र झेल सुटलाय. परिणाम स्वरूप 1 धाव देखील पूर्ण केली जाते. वेदांत पाटील याने PPL मध्ये पहिल्या 50ची नोंद केली. 18 चेंडू मध्ये 53 धावा कुठल्या तर त्याचा रेकॉर्ड ब्रेक करताना आवी पाटील श्री गणेश ट्रान्सपोर्टचा मालक आणि कर्णधार याने 15 चेंडू मध्ये 50 साजरी केली. म्हणजे या PPL मध्ये 2 50 या ठिकाणी पाहायला मिळाल्या. मयूर उडवलाय लॉंग ऑन वर. इथे सूरज जोशी, संतोष जोशी. इथे सर्व साम्राज्य जोशी कुटुंबाचं पाहायला मिळतंय. एका बाजूला किरण जोशी चेंडू अडवला गेला 1 धाव वाचवली. दुसऱ्या बाजूला संतोष जोशीच्या मुलाने झेल सोडला तर तिसऱ्या बाजूला सूरज जोशी चांगली गोलंदाजी करतोय तर चौथ्या बाजूला संतोष जोशी झेल घेतोय. म्हणजे जोशी जोशी जोशी. मग पुढच्या वेळेला मी आमची एक विनंती असेल की जोशी कुटुंबाने एक संघ इथे टाकावा घरचा. वर्चस्व साम्राज्य जोशी परिवार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर वेदांत पाटील
जो आमच्या जुन्या सुंदर शेठच्या दिवार हॉटेलच्या बाजूने मारा करतोय, अर्थात त्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे करण भोईर. इथे काऊ कॉर्नर रिजन लॉंगॉन याच्यामधून खेळून काढलेला चेंडू 2 धावा सहज पूर्ण करता येते. ओव्हर थ्रो देखील झालाय, मात्र 2 पेक्षा काही नाही. दुहेरी धावेने धावफलकावर धावा दिसते संथ गतीने, कासव गतीने. 18 तिसरं षटक हे प्रगती पथावर. इथून मी म्हटल्याप्रमाणे पाटील 11 संघाला अंतिम ट्रॉफी पर्यंत लक्ष ठेवायचं असेल, मोठे प्रहार. इथे दिशाहीन चेंडू, फरकटलेला चेंडू. पंच सांगतायत की वाया गेलेला चेंडू या गोलंदाजाने हाताळला गेलाय. अतिरिक्त धावेने सांघिक कामगिरीत भर पडताना पाहायला मिळतात. 19 पुन्हा एकदा जोरदार अपील झालाय, मात्र पंच फेटाळून लावताना सांगतायत की काही नाही. आणि हा चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात, 4 गड्यांच्या मोबदल्यात 19. इथून येणारे 12 चेंडू म्हणजे जे काही करायचं असेल ते करावं लागेल. आणि म्हणतात की या पाटील 11 संघाने जी भरारी घेतलेली आहे ती निश्चितच पूर्णत्वास न्यायची असेल तर आपल्या समोर जो बलाढ्य संघ आहे त्यांच्या समोर तुम्हाला आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागेल. संदीप चेंडू उडवलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडताना पाहायला मिळतो. प्रदीप भोईर आडवा येतोय, तिथेही देखील गचाळ क्षेत्ररक्षण झालंय आणि त्या चेंडूवर 2 धावा वसूल केल्या जात आहेत. इथे एक बक्षीस आलेलं आहे, मात्र जे बक्षीस लावलंय तो माणूस इथे उपलब्ध नाही. त्याने आम्हाला आश्वासित केलेलं आहे की गुगल पे रूपाने जर किरण जोशी याने झेल घेतला तर तब्बल 5,000 रुपये या ठिकाणी लगेचच गुगल पे केले जातील. संदीप उडवलाय चेंडू, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून छेदून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आरपार आणि येतो एक दमदार दणदणीत षटकार. धन्यवाद. या ठिकाणी दुर्वा एंटरप्राइजेसच्या माध्यमातून संदीप पाटील याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेले या षटकारासाठी. निशिकांत जगन पाटील. पुन्हा एकदा सूरज जोशीची धुलाई. पुन्हा जोरदार टोलण्याचा प्रयत्न, फुटवर्क काही दिसत नाही, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. आणि हीच कमजोरी आम्ही वारंवार, मी 40 प्लसच्या माध्यमातून, मास्टर 40 प्लसच्या माध्यमातून संदीप पाटील खेळताना आम्ही आवर्जून त्याला सांगत असतो. पुन्हा एकदा सूरज जोशी. आता दिशाहीन चेंडू, भरकटलेला चेंडू. पंच आमच्या दिशेने व हात फैलावून सांगतायत की हा देखील चेंडू वाया टाकलेला आहे. अर्थात अतिरिक्त धावसंख्येने धावफलकावर धावा दिसत आहेत त्या 28. एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करताना पाटील 11. पुन्हा एकदा सूरज जोशी. इथे चकावलाय, विसावलाय विकास भोईर अर्थात रामू याच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपी चेंडू. इथे सूरज जोशी कमबॅक करताना षटकार खाल्ल्यानंतर परत षटकार संदीप पाटील यांनी मारला तर निशिकांत पाटील याच्याकडनं पुन्हा 500 रुपये. इथे उडवलाय चेंडू, स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. इथे जोशी पळतोय चेंडू मागे, चेंडू अडवला गेलाय. संदीप 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पूर्ण देखील. बघा संदीप पाटील, काही फलंदाज डॉक्टर जयेश शेळके हे फलंदाजीला हावरे असतात की मी मारू शकतो, मलाच स्ट्राईक पाहिजे. तसा काही पवित्रा दिसला, मात्र नॉन स्ट्रायकर फलंदाज मोठा चपल करण भोईर याने 3 धावा वसूल केलेल्या आहेत. या तिहेरी धावसंख्येने धावसंख्या 3 अंक पार करताना, म्हणजे 30 धावा पार करताना 31 वर पोहोचलेली आहे. निश्चितच अजून येणारे चेंडू खूप सारे आहेत आणि संदीप पाटील आणि करण भोईर ही जोडी खेळपट्टीवर.
आकोट टप्प्याचा चेंडू उडवलाय उंच उंच आणि अति उंच. जुन्या लाला शेठच्या कंपनीला सलामी देताना येतो एक दणदणीत षटकार. पिंपल घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा आता पिंपलगड खेलेगा. करण भोईर यांनी मारलेल्या षटकारासाठी मुकेश भोईर यांच्याकडनं 200 रुपये आलेले आहेत. संदीप पाटीलने षटकार नाही मारला याला. बरं, निशिकांत पाटील याच्याकडनं देखील करण भोईर याच्यासाठी 500 रुपये. सुथारा सुथारा आपल्या भाषेत म्हणायचं तर सुरज जोशीचा सुथारा केला इथे. 20 मिनिटांमध्ये परफेक्ट 4 षटकं हाताळली गेलेले आहेत. हे एक SG स्पोर्ट्स संघाचं कौतुक. धावा फलकावर धावसंख्या आहे या षटकाराने तब्बल 37 वर. येणारे चेंडू 6. तर इथे संदीप पाटील याला षटकारासाठी 500 रुपये तर करण भोईर याला षटकारासाठी 500. 37. संध्याकाळचं सत्र आहे. जड वातावरण आणि याही परिस्थितीत चेंडूला भिरकावून देताना पाहतोय आपण करण भोईर आणि संदीप पाटील याला. मात्र मयूर भोईरने थोडीशी निराशा केलेली आहे. नंदू पाटील यांनी निराशा केलेली आहे. विदेश याच्या बॅटमधून एक षटकार निघाला पण त्याही फलंदाजाने निराशा केलेली आहे. मात्र लक फॅक्टरवर अंतिम फेरीत पोचलेला पाटील 11 संघ निश्चितच सेलिब्रेशनच्या तयारीत आहे. हरलो तरी चालेल, ट्रॉफी मात्र येणार. तर तत्पूर्वी या ठिकाणी SG इंटरप्राइजेस संघाला दिनेश मगन जोशी माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य याने अंतिम फेरीत विजय मिळवला तर त्यांना गोवा टूर जाहीर केलेली आहे. इथे संतोष जोशी जुना खेळ सिद्ध करताना इथे काय घडलं काय बिघडलं पाहूया. फेक चांगली होती मात्र गोलंदाज कुठेतरी हवेत राहिलाय आणि याही चेंडूवर मिळतायत 2 धावा. धाव फलकावर धावा 39. येणारे चेंडू असतील 5. हा पणजी गोवा टूर आहे. निश्चित गैरसमज करून घेऊ नका कारण आपल्या बाजूला पण गोवा आहे आणि कुठेतरी खाडीवर शेतावर बसाल असं काही नाही. पणजी गोवा. संधी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न एष्ट्या वाकवल्या गेल्या आहेत. त्रिफळाची आणि एक मोठा गडी या ठिकाणी गमावलेला आहे. मात्र बऱ्यापैकी धावसंख्या बऱ्यापैकी कामगिरी संदीप पाटील याच्या माध्यमातून देखील झालेली आहे. दरम्यान प्रत्यक्ष फलंदाज खेळपट्टीवर येईल तोपर्यंत आपण या PPL स्पर्धेमध्ये ज्या संघांनी सहभाग नोंदवला त्यांचं कौतुक करावं लागेल. टीम वैष्णवी इंटरप्राइजेस मालक श्री जयेश पंडित जोशी, जीत 11 मालक भोलेनाथ जयराम पाटील, हार्दिका इंटरप्राइजेस मालक दिनेश मगन जोशी, तर जानकी इंटरप्राइजेस मालक पवन भोईर वैभव भोईर, पाटील 11 मालक दिलपेश पाटील हेमंत पाटील. म्हणजे 2 संघ भागीचे आहेत, 3 संघ भागीचे आहेत असो पण सहभाग नोंदवला. जयदुर्गा स्पोर्ट अविनाश पाटील तुकाराम पाटील. पुन्हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय इंगळे. इथे पुन्हा यष्ट्या वाकवलेत. एक लागोपडचे हादरे बसतायत पाटील 11 संघाला. त्यानंतर लाईफ लाईन 11 डॉक्टर जयेश शेळके डॉक्टर कल्पेश भोईर यांचा हा संघ. तर आशुराज इंटरप्राइजेस मालक श्री आशुराज दत्ता भोईर, तर SG इंटरप्राइजेस कुमार ऋतिक सुरेश पाटील, तर ऋग्वेद इंटरप्राइजेस मालक श्री ऋषिकेश सदानंद पाटील, जागृती 11 श्री शिवनाथ पाटील, तर श्री गणेश ट्रान्सपोर्ट
नरेश पाटील. या 12 संघांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पहिल्या PPL मध्ये तब्बल 12 संघांनी या ठिकाणी नोंद केली आणि या PPL संघाला एक उंचीवर नेऊन ठेवलं. या मालकांचं प्रथम शब्द सुमनांनी आभार, अभिनंदन. ऑन ए ट्रेक इथे थोडासा दिशा दिली चेंडूला, मात्र निर्धाव स्वरूप चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. इथे रोखलं गेलंय, रोखलं जातंय फलंदाजाला. पाटील 11 संघ थोडासा अडचणी देताना पाहायला मिळतंय. इथे जमिनीलगत खेळून काढले, डीप मिड विकेटला चेंडू येतोय. इथे वेदांत पाटील कलेक्ट करतोय चेंडूला, मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. इथे धावत फलकावर धावा दिसते 40. येणारे चेंडू, शेवटचा चेंडू. या चेंडूवर जे काही करायचंय या चेंडूवर फलंदाजीसाठी आहे करण भोईर. शेवटचा चेंडू एकेरी बाजू संपण्यासाठी. इथे अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये जमिनीलगत खेळून काढलेला चेंडू संतोष जोशी याच्याकडनं गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पंच सांगतायत पुन्हा आमची मागणी करतायत. तत्पूर्वी ही एकेरी बाजू संपली, त्यामुळे जे इथे आम्ही तुम्हाला निर्णय देतोय. आमचे इथे दक्ष असे पंच, थर्ड अंपायर दिनेश भामरे उपलब्ध आहेत, ज्या या विभागातीलच नव्हे तर भिवंडी तालुक्यात ठाणे जिल्ह्यात त्यांचं पंचगिरी म्हणून नावलौकिक आहे. असे दक्ष दिनेश भामरे आवर्जून या आमच्या स्पर्धेला एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे. आम्ही काउंट करण्यापूर्वी फलंदाज बाद आहे. तर इनिंग ब्रेक नंतर तत्पूर्वी वळूया सत्काराकडे. पुन्हा एकदा तर विनंती असेल निश्चितच हा धावचित गडी आहे आणि ही 1 धाव गणली जाईल. अर्थात धाव फलकावर एका धावेने 41 आणि 30 चेंडूत 42 धावांचं एक माफक असं लक्ष ठेवलेलं आहे. ओव्हर टू सुहास पाटील. मधल्या काळात आपण जाऊया व्यासपीठाकडे, जिथे खचाखच मान्यवरांनी भरलेलं आमचं व्यासपीठ आहे. प्रथम आम्ही या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतोय आमच्या गावचे वकील ॲडव्होकेट सन्माननीय सुजित सुधाकर भोईर या मान्यवरांचं प्रथम आम्ही या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतोय. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक PPL सन्मान चिन्ह, तर मानाची प्रेमाची शाल आणि आपल्या दाराजवळ एक तुळस असावी म्हणून तुळशी वृंदावन. शिवसेना शाखा प्रमुख डॅशिंग नेतृत्व आशुराज इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय दत्ताजी जयराम भोईर यांचा देखील आयोजकांच्या वतीने PPLच्या माध्यमातून येथे आम्ही एक शुभ सन्मान करत आहोत. त्याचा स्वीकार करायचे. मायेची प्रेमाची शाल, या स्पर्धेची गोड आठवण PPL सन्मान चिन्ह आणि आपल्या बंगल्यासमोर लावण्यासाठी एक तुलसी वृंदावन. धन्यवाद. यानंतर
आमच्या गावचे सन्माननीय उद्योगपती अर्थात यांनी उद्योग क्षेत्रात एक कमालीचं प्रगती केलेली आहे असे सुदीप भोईर यांचा देखील या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करत आहोत. आवी पाटील या PPL चे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते. सुरुवात होईल. पुन्हा जाऊया आपण सत्काराकडे. तत्पूर्वी मी ॲडव्होकेट सुजित सुधाकर पाटील याला विनंती करतो की या PPL संदर्भात आपल्या दोन थोडक्यात मनोगत व्यक्त करायचे. सुजित सुधाकर भोईर साहेब. व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर, सर्वात प्रथम समालोचनाचे आमचे गुरुवर्य आमचे मामा छत्रपती पाटील, व्हॉइस ऑफ पिंपळगर साहिल शेळके आणि आता नवीन हिंदी कॉमेंटेटर जे निर्माण झालेले आहेत बम बोले, यांना माझ्यातर्फे सदिच्छा भेट म्हणून 1000 रुपयाचं पारितोषिक मी जाहीर केलेलं आहे. धन्यवाद. यावर्षी पिंपळगर प्रीमियर लीग आयोजित केलेली होती आणि त्याकरता आमच्या ठाणे जिल्हा वकील संघटनेचे ज्येष्ठ वकील सभासद कैलासवासी मोतीराम शिवराम शेळके म्हणजे आमचे अण्णा यांच्या स्मरणार्थ जयेश भाऊ डॉक्टर जयेश शेळके यांनी ट्रॉफी दिलेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. पुढच्या वर्षीच्या ज्या लागणाऱ्या ट्रॉफी आहेत त्या मी माझ्या वतीने आताच 3 ट्रॉफी जाहीर करतो. ओके. भाऊनी दिलेल्या आहेत त्या लाईफ टाईम आहेत. अजून जे काही लागेल लाईफलाईनच्या लाईफ टाईम ट्रॉफी आहेत त्या. पुढच्या वर्षी सिरीजसाठी लागणारं काय जे बक्षीस असेल ते मी देईन. आमचे मामा माजी उपसरपंच संतोष पाटील आणि सामना सुरू करा पंच. विद्यमान उपसरपंच नंदू पाटील यांनी एक सूचना केलेली आहे, मागणी केलेली आहे की पुढच्या वर्षीच्या प्रीमियर लीग आहेत त्या नाईटला खेळवण्याचा प्रयत्न करण्यात यावा. तर आयोजक जे असतात आपल्या गावाच्या ज्या मॅचेस असतात, चालू करा आपल्या गावाच्या ज्या मॅचेस असतात त्या अतिरिक्त भार जर आमच्यावर आला नाही इतर मॅचेसचा तर पुढच्या वर्षी 100% आपण नाईटला आयोजन करू. आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करू, पण अवांतर ज्या टुर्नामेंट असतात त्यांच्यावर कुठेतरी आळा यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही सहकार्य करा. आम्ही तुमच्या जोडीला आहोत नेहमीप्रमाणे आणि एक तातडीची मीटिंग असल्यामुळे आपली सगळ्यांची रजा घेतो आणि पुढच्या वर्षी पहिल्या दिवसापर्यंत कार्यक्रमाला हजर राहीन याची ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भोईर साहेब. तर जाऊया खेळपट्टीकडे. इथे पहिला चेंडू अतिरिक्त वाईडने दिलेला आहे, अकाउंट ओपन झालेलं आहे. अतिरिक्त इथे लॉंग ऑफच्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न दीपक याच्या माध्यमातून पाहायला प्रयत्न अप्रतिम, मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव संतोष जोशी याला. 42 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. चला, दुखापत झाली असेल तर त्वरित इथे आमच्याकडे डॉक्टर देखील उपलब्ध आहेत. तर निश्चितच या ठिकाणी ॲडव्होकेट सुजित भोईर यांनी आपल्याला सांगितलं की पुढचा PPL हा कदाचित डे नाईटचे स्पर्धा देखील केल्या जातील. त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलावीत जेणेकरून हे पंचक्रोशी क्रीडांगण, मी उपस्थित पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगतो की या भिवंडी तालुक्यात हे पहिलं क्रीडांगण आहे पंचक्रोशी क्रीडांगण की जे सुसज्ज असं पहिल्या दिवसापासून पहिले आहेत आणि इथे एक नव्हे अनेक असे खेळाडू निपजलेत. मी दुपारच्या सकाळच्या सत्रात उल्लेख केला, यामध्ये अगदी स्वर्गीय सुभाष शेळके असतील, हनुमान बजागे असेल, अरुण भोईर असेल, रवींद्र शेळके असेल, असे एक ना अनेक खेळाडू या खेळपट्टीवर क्रीडांगणावर खेळून गेलेले आहेत आणि आपला दबदबा त्यांनी टेनिस क्रिकेट विश्वात नागेश बजागे याला देखील विसरून चालणार नाही. आणि इथे या PPLची संध्याकाळचा सांगता होण्यापूर्वी मला आवर्जून आठवण येते ते माझे समालोचक सहकारी किशोर भोईर, किशोर सुदाम भोईर, त्याचप्रमाणे समीर भोईर या खेळाडूंचा देखील या क्रीडांगणावर खेळपट्टीवर खूप मोठं योगदान आहे. आजही कुठे स्पर्धा असेल आणि
त्यांची आठवण आवर्जून काढली जाते. चला विलंब करू नका. जर इंजर्ड असेल तर खेळाडूला बाहेर काढा. त्याच्या जागेवर एक खेळाडू पाठवून द्यायचा आहे. मान्य दीपक हा एक ट्रम्पकार्ड खेळाडू आहे पाटील 11 संघाचा. मात्र अतिरिक्त दुखापत झाली असेल तर कृपया त्याला आमच्या व्यासपीठाकडे विश्रांतीसाठी पाठवून द्यायचं आहे. इथे प्राथमिक उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध आहेत. गंभीर इजा झाली असेल तर त्याच्यावर इलाज केला जाईल. विना मोबदला. तर निश्चितच महत्वपूर्ण लढतीमध्ये एक महत्वपूर्ण खेळाडू खेळपट्टी सोडून जाताना पाटील 11 संघाचा दीपक, निश्चितच त्याची आता अनुपस्थिती पाटील 11 संघाला जाणवेल. तत्पूर्वी एक जोरदार लढत. 12वा खेळाडू चला. तर इथे पाटील 11 संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू विकी वाकडे मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच पीपीएलच्या पहिल्या सत्रापासून जो उत्साह दाखवलाय विकी याने सर्व क्षेत्रामध्ये, तो स्वतः खेळाडू असो की इकडे आमचं व्यासपीठ असो, गुणलेखकाचं काम असो, चौफेर अशी कामगिरी विकी याच्या माध्यमातून झालेले तो खेळपट्टीवर. चला पंचांनी सामना सुरू करा. इथे आपण 42 धावांचा पाठलाग करताना पाहतोय तो पाटील 11 विपक्ष एसजी एंटरप्राइजेस संघाला. इथे मी म्हटल्याप्रमाणे नंदू पाटील हा एक ट्रम्पकार्ड गोलंदाज पाटील 11 संघाकडे आहे. इथे वेदांत पाटीलचा बळी, त्यानंतर येणाऱ्या क्रमवारीत सूरज जोशीचा बळी घेतला तर निश्चितच पाटील 11 संघ या स्पर्धेमध्ये या ट्रॉफीवर अगदी मोठे डोळे करून पाहू शकतो. मात्र रोखण्याचं काम गोलंदाजांच्या हाती. नंदू पाटील पुन्हा एकदा जादुई गोलंदाज. दोन्ही स्विंग करण्याची क्षमता त्याच्या मनगटामध्ये आहे. इथे व्यूहरचना आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक 6 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. काऊ कॉर्नर रिझन मध्ये एक आपल्याला क्षेत्ररक्षक, तर लॉंग ऑफच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात आहे वेदांत पाटील. इथे हवा तसा पट्ट्यात आला नाही. मात्र व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांच्या माहितीची सांगतो की वेदांत पाटील याने 50 जी साकारली, त्यानंतर आवी पाटीलने साकारली. त्याहून एक पाऊल पुढे टाकताना हर्ष पाटील याने तब्बल या पीपीएल मध्ये 146 धावा वसूल कुठलेले आहेत. तर आमच्या गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ असे मान्यवर सतीश मारुती सदू भोईर यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीने. नंदू पाटील इथे हलकीशी काट आणि मोठा मासा गळाला लागला. गांडूळ गिळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र इथे अगदी गळसरी टाकलेल्या गोलंदाजाने गळसरी वेगळ्या पद्धतीने फिरवली आणि मोठा मासा गुंतला गेला वेदांत पाटील याच्या रूपात. राजू शिळके इथे अच्छा, काही गडबड करू नका. तिथे आमचे सगळे स्वयंसेवक तिथे आहेत, काही काळजी करू नये. संतोष पाटील ते हाताळा जरा. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. इथे स्वयंसेवक आहेत, डॉक्टर उपलब्ध आहेत, काही काळजी करू नका. तुम्ही खेळ सुरू ठेवा. अंधार पडण्याच्या आतमध्ये आपल्याला हा सामना संपवायचा आहे. पाटील 11 संघाचे खेळाडू आतमध्ये चला, तिकडे सगळे पाहतील. एवढी गंभीर इजा नाहीये इथपर्यंत आम्हाला मेसेज आलेला आहे, त्यामुळे तुम्ही खेळ सुरू ठेवा. सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांनी सीमारेषेच्या बाहेर व्हा. एक अंतिम लढत आपण पाहतोय आणि कुठेतरी
शेवटच्या सत्रात या स्पर्धेला, या सामन्याला कुठेतरी गालबोट लागू नये याची काळजी, दक्षता आपल्यालाच घ्यायची आहे, कारण स्पर्धा आपली आहे. इथे मात्र नंदू पाटील कमालीचं प्रदर्शन करताना निश्चितच सामना संपलेला नाही. इथून नंदू पाटील याच्याकडे एक संधी अजून असणार आहे, ती दुसऱ्या षटकाची. दरम्यानच्या काळात हा झेल घेतल्याबद्दल डॉक्टर जयेश शेळके यांच्याकडनं राजू शेळके याला 200 रुपये आलेले आहेत. जुनी खेळी. राजू शेळके हा नेहमी पॉइंटवर असणारा क्षेत्ररक्षक आहे, परंतु आज मात्र त्याची जागा बदललेली आहे. सामना सुरू ठेवा पंचांनी. नंदू पाटील धाव, 3 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू तू वाईड फेकलेला आहे आणि धावफलकावर धावा दिसत आहेत फक्त आणि फक्त 2. 3 चेंडू 2 धावा. संदीप इथे रिकाम्या क्षेत्राची निवड केलेली आहे. काहू कर्जन रिजन मध्ये इथे गचाळ क्षेत्ररक्षण विदेशाच्या मार्फत होताना पाहतोय आणि त्यावर मिळतंय तब्बल 2 धावा. ही जोडी संदीप पाटील याचा विचार केला तर एकेरी दुहेरी धावांचा हा बादशाह आहे. त्याला रोखण्याचं काम हे नंदू पाटील याला करावं लागेल. अगदी आपल्या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर आपलं लक्ष असेल तर. पुन्हा एकदा सज्ज संदीप. इथे उडवलाय. 1 बाउन्स चेंडू येतो सीमारेषेकडे, मात्र तिथे चेंडू अडवला जातोय. 2 धावा मात्र सहज अशा पूर्ण करतोय संतोष जोशी आणि संदीप पाटील. संदीप पाटील याचा विचार केला तर त्यांची पहिली लढत झाली होती रुद्रवेद इंटरप्राइजेसच्या संघादरम्यान. तिथे त्याला 0वर एक जीवदान दिलं गेलं होतं आणि तब्बल त्याने 34 धावा कुठल्या गेल्या होत्या. तर वेदांत पाटील हा 5 धावांवर झेल सोडला आणि त्याने 53 धावा कुठल्या गेल्या. म्हणजे ती लढत देखील विसरता कामा नये. पुन्हा एकदा सज्ज संदीप पाटील. इथे रक्षात्मक चेंडू हवेत आहे. इथे देखील अमित पाटील याच्याकडनं चूक झालेली. इथे पुन्हा संधी निर्माण झालेली आहे. इथे पुन्हा एकदा आमच्याकडे मागणी केली जाते की बघा माझ्या हातात काही नाही. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पहिली गोष्ट पाटील 11 संघाला सूचना, क्षेत्ररक्षक आपला जिथे आहे तिथे तैनात ठेवा. इथून निर्णय येणारच आहे. दरम्यान अमित पाटील याच्याकडनं प्रयत्न चांगले झाले, मात्र झेल सुटला. दुपारच्या सकाळच्या सत्रात देखील असा प्रयत्न त्याच्याकडनं झाला होता, तिथेही त्याने गलती केली होती. मात्र त्यानंतर त्याला बक्षीस लावण्यात आलं होतं. डाय मारली तरी 100 रुपये. इथे मात्र डाय मारली गेली. बक्षीस लावणारा विके वाकडे तिकडे खेळते. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. पाटील 11 निर्णय येणार आहे. भोलेनाथ पाटील यांनी 100 रुपये लावलेले होते, सध्या तो गायब आहे. अपेक्षा ठेवू नका. किरण जोशीसाठी जे बक्षीस होतं ते त्याला पटकावता आलं नाही. तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं, त्याच्याकडे झेल आला नाही. सामना तुम्ही नंदू पाटील, शेवटची ऑफिशियल वॉर्निंग, तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून जागेवर ठेवा. चला संतोष जोशी जागेवर उभा राहायचे आणि इथून निर्णय येतोय OUT नाही. पंच सिग्नल काय आहे? बरं, इथे एक तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे. इथे लाईव्ह दिसत नाही, त्यामुळे हे सगळं निर्णय आम्ही पंचांवर सोपवत आहोत. ऑन फील्ड अंपायर पंच आहेत, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. इथे तांत्रिक अडचणीमुळे फलंदाज कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये आडवा आलेला आहे, त्यामुळे इथे काही निष्पन्न होताना दिसत नाही. त्यामुळे पंचांना ती एक सवलत मुभा दिलेली आहे. फलंदाज बाद. धावचित स्वरूप. निश्चितच तसा डाऊट देखील होता पंचांना आणि म्हणून त्याने आमच्याकडे हा निर्णय दिलाय आणि पंचांकडनं इशारा आलाय OUT, अर्थात फलंदाजाला खेळपट्टी सोडावी लागेल.
चला फलंदाज लगेच पाठवून द्यायचंय. संतोष जोशी बाद झालेला फलंदाज. तर दरम्यानच्या काळात जाऊया व्यासपीठावर, जिथे आमच्या गावातले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, मेहनती असे व्यक्तिमत्व मारुती सदू भोईर यांचा येथे शुभ सन्मान केला जातोय. आम्ही गेली अनेक वर्षापासून पाहतोय लहान असताना की या व्यक्तीने अगदी मेहनतीने आपलं साम्राज्य उभं करण्याचं कसब केलेलं आहे. यानंतर जाऊया काँग्रेसचे एक ज्येष्ठ श्रेष्ठ असे कार्यकर्ते या विभागातीलच सन्माननीय सुरेशजी जोशी यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आयोजकांच्या वतीने मी अरविंद पाटील याला विनंती करतोय की सुरेशजी जोशी यांचा शुभ. इथे पाहूया चकवलाय गोलंदाज, सुंदर गोलंदाजी. सचिन भोईर याला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये करण भोईर याच्याकडून. राजू शेळकेने झेल घेतला तर पुन्हा 200. आखोडे टप्प्याचा चेंडू. इथे पंच आमच्या दिशेला वळून सांगतायत की हा वाईड चेंडू आहे. अतिरिक्त धावेने सांघिक कामगिरीत भर पडताना पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 8 वर. बोल ना कोण. हा यानंतर आमच्या गावातील एक आमच्या अमर संघापासूनचा आमचा खेळाडू सहकारी प्रेमनाथ कृष्ण भोईर यांचा देखील या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करतोय. प्रेमाची शाल, तुलसी वृंदावन आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह. धन्यवाद प्रेमनाथ भोईर. यानंतर जाऊया आपण पुन्हा एकदा व्यासपीठाकडे, तिथे उपस्थित आहेत आमच्या गावचे गावदेवी वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर आणि गावदेवी 40+ संघाचे एक सपोर्टर गणेशदादा पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आयोजकांच्या वतीने माळेची शाल. श्रीकांत पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मायेची शाल, या PPL ची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि तुलसी वृंदावन. दरम्यान श्रीकांत पाटील. LG एंटरप्राइजेसची धावसंख्या झाली आहे ती 10. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होत आहे नो बॉलच्या रूपाने. धावसंख्या होते ती SG एंटरप्राइजेसची 11. यानंतर हॅलो पिंपळगावचे एक सन्माननीय Free hit आहे. व्यक्तिमत्व अशोक जोशी साहेब यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. पहा या PPL ला हरेश पाटील याच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि तुळशी वृंदावन. सामना सुरू ठेवायचा आहे. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगाव रांजोलीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राकेश भोईर यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होत आहे. धावसंख्या होते ती 12. 2 बाद 12.
यानंतर विकी वाकडे यांच्याकडून चांगली कसरत होते. या स्पर्धेला PPL स्पर्धेला मालिका वीराचा दरम्यान- पुरस्कार ज्याने सायकल प्रदान केलेली आहे आणि या विभागातील शिवसेनेचे विभाग प्रमुख दरम्यान म्हणून त्यांची एजी ख्याती आहे. इंटरप्राइजेसची धावसंख्या झाली आहे 14. सन्मान्य 19 बॉल आणि 28 धावांची गरज आहे एजी इंटरप्राइजेसला. सन्मान्य सतीश सदू भोईर यांचा देखील या ठिकाणी PPLच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातो. या स्पर्धेला त्यांनी इथे मालिकावीर सायकल म्हणून प्रदान केलेली आहे. दरम्यान स्कोर आहे 2-14. 2-14. 2 गडी बाद 14 धावफलकावर धावा आहेत 15 आणि आता येणाऱ्या 15 2 बाद 15 आणि 18 बॉल ना 18 बॉल 19 बॉल 27 धावा. तर जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठाकडे जिथे खचाखच भरलेला मान्यवरांचं व्यासपीठ. इथे लॉंगॉन क्षेत्रात 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो एक दमदार असा चौकार आणि जे 41-42 धावांचा जो पाठलाग करायचा आहे. यानंतर ग्रुप ग्रामपंचायत पिंपळघर रांजोलीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजय सदू भोईर यांचा देखील येथे शुभ सन्मान केला जातोय. यानंतर आमच्या गावाचे उद्योगपती सन्माननीय मुकेश शांताराम भोईर यांचा देखील PPLच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करत आहोत. मायेची शाल या PPLची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन अरविंद पाटील यांच्या शुभ हस्ते. दरम्यान प्रेक्षकांच्या माहितीसाठी एजी इंटरप्राइजेसला हा सामना जिंकण्यासाठी 18 बॉलामध्ये 23 रन काढायचे आहेत. 18 बॉल 23 रन्स. जाऊया पुन्हा खेळपट्टीकडे. इथे समीकरण सांगतात आमचे गुणवंत गुणलेखक माझे सहकारी साहिल शेळके. येणारे चेंडू आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज एजी इंटरप्राइजेस संघाला. रोखण्याचं काम पाटील 11. इथे दिशाहीन भरकटलेला चेंडू पाहायला मिळतोय. इथे चेंडू अडवलाय मात्र पंच सांगतायत की हा बिमर चेंडू आहे आणि नो बॉल. नो बॉलचा इशारा आलेला आहे. 1+1 ह्या 2 धावा गिनल्या जातील आणि या 2 धावेने धावफलकावर धावा दिसत आहेत 21. इथून मात्र पाटील 11 संघ अडचणी येताना पाहायला मिळेल. मी एक रणनीती असेल की नंदू पाटील याला दुसरं षटक हे हाताळायला हवं होतं जेणेकरून यांना रोखण्याचं काम त्याच्या गोलंदाजीमध्ये होते. मात्र इथे बदल करण्यात आलेला आहे आणि पहिला चेंडू बिमर. 1+1 धावफलकावर 21. येणाऱ्या चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी देखील 18 चेंडूत 21. आणि ही पाटील 11ला एक खंत असेल की दीपक जो जायबंदी झालेला आहे तो ट्रम्प कार्ड गोलंदाज होता आणि तोच गोलंदाज इंजर्ड झालेला आहे. इथे येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. धावफलकावर 21 धावा.
निश्चितच प्रत्येक चेंडू गणिक एक महत्त्वपूर्ण लढत आणि एखादाही निर्णय चुकीचा जाऊ नये याची दक्षता घेताना कमिटी पाहतं. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, निर्णय पंच देणार आहेत. क्षेत्ररक्षण सजवून घ्या, निर्णय पंच देणार आहेत, कमिटी देणार आहे. निश्चितच भीमर चेंडू आणि फ्री हिट असणार आहे. स्वैर फटकेबाजी करावी लागेल. ती फलंदाजाला अजय इंगळे आणि संदीप पाटील. तर गोलंदाजी मार्कवर येतो संदीप पाटील. फ्री हिट आहे. निश्चितच ही मुभा असणार आहे फलंदाजाला की या चेंडूवर तू कुठेही कसंही खेळू शकतो. संदीप इथे आखोडे टप्प्याचा चेंडू सुरेख झेल. पुन्हा एकदा चूक करतोय अमित पाटील. पॉइंट वरून हा झेल, सोपा झेल सोडलेला आहे. दरम्यानच्या काळात धावा देखील 3 पूर्ण केलेल्या आहेत. ही चुकी खूप महागात ठरू शकते पाटील 11 संघाला. हा झेल घेतला गेला असता तर निश्चितच समीकरण थोडंसं अवघड होत जाताना दिसलं असतं. मात्र त्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतंय. त्याच्या जागेवर येतोय सोमनाथ पाटील. तर अमित पाटील याला गलीच्या दिशेने पाठवलेलं आहे. इथे समीकरण आम्हाला पाहायला मिळतंय. येणारे चेंडू 17 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. सामना संपलेला नाही. एखादा इथे देखील आखोडी टप्प्याचा चेंडू. इथे 2 क्षेत्ररक्षकांना छेदून भेदून चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि येतो एक नशिबाचा चौकार. या चौकाराने विजयाच्या समीप जाताना SG एंटरप्राइजेस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराने धावफलकावर धावा दिसत आहेत त्या तब्बल 28. 16 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. इथे मात्र हलकेच खेळून काढलेले आहे. शॉट स्क्वेअरलेगच्या दिशेने एका धावेसाठी मिळते. संथ गतीने धावफलकावर धावा वाढताना पाहायला मिळतात. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे तो 30 चेंडू मध्ये. मात्र खराब सुरुवातीनंतर कमबॅक करताना SG एंटरप्राइजेस संघाला आपण पाहतोय. संदीप इथे सुरेख चेंडू. इथे मात्र पुन्हा चूक होताना पाहायला मिळतंय. नंदू पाटील याच्या माध्यमातून आणखीन एक धाव आणि ह्या धावा गणल्या जातील 3 4 22च्या स्वरूप पंचांकडनं इशारा आलेल्या धावा पूर्ण झालेले 3. दक्ष असा संदीप पाटील तर अजय इंगळे. सुरेख फेक होती चेंडूची. मात्र इथे क्षेत्ररक्षक चुका करताना पाहायला मिळत आहेत. इथे एकही धाव पूर्ण करताना धावफलकावर धावा दिसत आहेत 33. विजयाच्या समीप जाताना SG एंटरप्राइजेस संघ जो कागदावरच नव्हे तर प्रत्यक्षात देखील बलाढ्य असा संघ सुरुवातीपासून ओळखला जातो. इथे पाहूया रिकाम्या क्षेत्राची निवड हलकेच ढकलून काढलेलं आहे. क्षेत्ररक्षण झालंय एकापेक्षा काही नाही 34. इथे चूक होताना पाहायला मिळाली पाटील 11 संघाकडनं. मी तर निश्चित म्हणेन की एका गोलंदाजाला 2 षटकं टाकावी लागतात आणि ते दुसरं षटक जर 3ऱ्या क्रमांकावर नंदू पाटील याच्या माध्यमातून हाताळलं गेलं असतं तर हा सामना निश्चितच रंगतदार अवस्थेत आला असता. कारण एखादा खराब षटक हे आपल्याला स्पर्धेतून बाहेर फेकून देणारं असतं. तसंच काही घडलेलं आहे या षटकात. निश्चितच आता येणारे चेंडू आहेत 12 आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त
4 धावांच्या सरासरीने 8. प्रति षटक 4 धावा. हे षटक जर एखादा जादुई असं षटक पडलं तर पाटील 11 संघ कमबॅक करू शकतो या स्पर्धेमध्ये. नंदू पाटील इथे जोरदार प्रहार झालाय. चेंडू येतोय अगदी गोलंदाजाच्या समोरून. इथेही मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. येणारे चेंडू 11 जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. इथे हलकेच खेळून काढले. संदीप पाटील ज्या गोष्टीसाठी ओळखला जातोय एकेरी दुहेरी धावांचा बादशाह म्हणून, त्याच्याकडनं चूक होत नाही. इथे 2 धावा वसूल केल्या जात आहेत. या आधीचा सामना साहिल शेळके आपण पाहिला तर संदीप पाटील याच्या बॅटमधून एक षटकार निघाला रोहनता भोईर याच्या गोलंदाजीवर. तो नशिबाचा षटकार म्हणता येईल. मी तर म्हणेन त्याच्यामध्ये याची मेहनत, संदीप पाटीलची मेहनत नव्हती. मात्र त्या दिशेने त्यांनी जी बॅट दाखवली आणि जो स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारला गेला तिथे कमबॅक केलं गेलं एसजी इंटरप्राइजेस संघाने. पुन्हा एकदा समीकरण बिघडलेलं आहे. येणारे चेंडू 10 आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. इथे रक्षात्मक खेळ पहा. मी म्हटल्याप्रमाणे संदीप पाटील याची ओळख आहे एकेरी दुहेरी धावांसाठी. अगदी लांगीवर प्रॅक्टिस करणारा हा खेळाडू. शेतामध्ये प्रॅक्टिस झालेली असते. तिथे तुम्हाला पाटा खेळपट्टी नसते आणि अशा खेळपट्टीवर जो सराव केला जातो त्याचा बेनिफिट हा निश्चितच त्या खेळाडूला मिळत असतो. इथे समीकरण सांगताय आमचा गुणलेखक. येणारे चेंडू 9 आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. अर्थात इथे लॉंगांच्या दिशेने खेळून काढलेलं क्षेत्ररक्षण बऱ्यापैकी झालंय. मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. आणि निश्चितच जी मानाची पहिली ट्रॉफी, या ट्रॉफीवर एसजी इंटरप्राइजेस संघ दावा होता, दावा असेल आणि दावा राहणार अशा प्रकारे खेळ पाहायला मिळालाय. मात्र जी लढत दिली पाटील 11 संघाने हे देखील कौतुकास्पद. इथे जोरदार टोलवलाय आणि 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि या पहिल्या PPL ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं जात आहे ते एसजी इंटरप्राइजेस ऋतिक पाटील या संघाचं. अभिनंदन एसजी इंटरप्राइजेस. बक्षीस वितरण समारंभाकडे जाऊ तत्पूर्वी लगेचच यायचं आहे. ते इथे बक्षीस लावला गेलो. संदीप पाटील षटकारासाठी 500 आणि अजय करण भोईर आणि संदीप पाटील दोघांनी यायचे. प्रति षटक 500 रुपयाचं पारितोषिक आले. राजू शेळके झेल घेतल्याबद्दल 200 रुपये. दोघांनी यायचे. तत्पूर्वी कोणी कुठेही जायचं नाही. पहिलं IPLचं पर्व आणि या पहिल्या पर्वाचा ट्रॉफीचा मानकरी ठरलेला आहे तो संघ एसजी इंटरप्राइजेस. हा संघ तो रनर राहिलेला आहे तो पाटील 11. दोन्ही संघांचं कौतुक. तत्पूर्वी ज्या 12 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्या सर्व संघांचं देखील आभार.
चला, ज्या 12 संघांनी सहभाग नोंदवला त्या 12 संघांच्या संघ मालकांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन प्रथम बसायचे. एक पहिल्याच वर्षी पहिल्या पर्वात हा एवढा उदंड प्रतिसाद पाहता निश्चितच पुढची PPL जी होईल ती नाईट मध्ये केली जाईल, इथे ग्वाही दिली गेली आहे आणि त्या दृष्टीने आपण पाऊल उचलू. 12 मालकांना सूचना आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचे. दरम्यानच्या काळात आमच्या गावचे सन्माननीय ॲडव्होकेट विशाल भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत. त्यांच्यासोबत ॲडव्होकेट पंकजजी मांगेला यांचं देखील आम्ही शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतोय. ॲडव्होकेट पंकजजी मांगेला, मी जरा गोंगाट कमी करा. सर्वांच्या संघ मालकांना विनंती केली आहे. संघ मालक व्यासपीठावर आलेले आहेत का? तर चला, संदीप पाटील आणि कोण, संदीप पाटील, राजू शेळके, करण भोईर, संदीप पाटील आणि राजू शेळके त्वरित यांनी व्यासपीठावर यायचे, अगदी विलंब न करता. पाटील 11चे तिन्ही खेळाडू आहेत. राजू शेळके याने उत्कृष्ट झेल घेतला. डॉक्टर जयेश शेळके यांच्याकडनं 200 रुपये, तर संदीप पाटील यांनी षटकार मारला. निशिकांत जगन पाटील यांच्याकडनं 500 रुपये आणि करण भोईर यांनी षटकार मारला, त्याला 500 रुपये. चला, तर या ठिकाणी सन्माननीय अतिथी इथे उपस्थित झालेले आहेत. कोणगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय पवार साहेब यांचं या PPLच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद साहेब. निश्चितच या क्रीडांगणावर जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात त्या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती लाभते असे सन्माननीय पवार साहेब. चला, करण भोईर, संदीप पाटील या ना बाबा. वेदांत पाटील यांनी देखील यायचे. सेमीफायनलचा जो पुरस्कार आहे वेदांत पाटील याच्यासाठी जे 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं होतं, तर सतीशजी भोईर यांच्या शुभ हस्ते वेदांत पाटील याला सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जे 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे ते प्रदान करताना. तर जाऊया आपण व्यासपीठाकडे. निश्चितच एक जोरदार अशी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळाली. उदंड प्रतिसाद